श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरी ब्रह्मकमळाच्या कळ्या कशा आलेल्या आहेत त्या दाखवल्या होत्या आणि आज मी तुम्हाला माझ्या घरी ब्रह्मकमळ फुललेलं आहे, तेही आत्ता फुललेलं आहे आणि विशेष म्हणजे सोमवारी फुललेलं आहे. कशा प्रकारे फुललं काय तुम्हाला सगळं मी सांगणार आहे. कशा प्रकारे मी पूजा केली, कोणकोणत्या आरत्या केल्या, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला सुद्धा खूप युजफुल हा व्हिडिओ ठरणार आहे. मी हे ब्रह्मकमळ 2 किंवा 1 महिन्यापूर्वीच लावलं होतं आणि खरं सांगू मला खरंच माहीत नव्हतं की याला अशा प्रकारे कळी येते म्हणून. आमच्या शेजाऱ्यांच्या काकूने आम्हाला सांगितलं होतं मला की अगं तू हे लावतेस खरं पान, पण याला 1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या नंतर याला फुलं येतात. आता तू जरी आता लावलंस तरीसुद्धा फूल तुला येणार नाही. पण माझी खूप इच्छा होती कारण की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ब्रह्मकमळ बघत आहे. खरंच मला या ब्रह्मकमळाबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा तिला कळी येत होती तेव्हा मला असं वाटायचं की याला पान फुटत आहे म्हणून. आणि असंच मी त्याचा एकदा व्हिडिओ काढला होता आणि स्टेटसला ठेवला होता. तेव्हा मला समजलं की याला कळी येते आहे म्हणून. आणि मी याची खूप वाट पाहत होते की याला कधी याचं फूल फुलेल, कारण की कधीच फूल पाहिलेलं नव्हतं. याची माहिती वाचली होती मी, पण मला याचं काहीच नॉलेज नव्हतं. आणि मी मागच्या गुरुवारी केंद्रात गेले आणि तेव्हा मी दादांना सांगितलं की दादा ब्रह्मकमळाची घरी कळी फुललेली आहे, तर त्याचा पूजाविधी कसा असतो, काय करायला पाहिजे. तेव्हा दादा म्हटले श्रावणात तुझ्या घरी ब्रह्मकमळ फुलते ही खूप नशीबवानाची गोष्ट आहे, कारण की खरं ब्रह्मकमळ हे श्रावणातच फुललं गेलं पाहिजे, तरच त्याचं पुण्य तुझ्या पदरी येईल. आणि खरंच माझ्या घरी सोमवारी हे ब्रह्मकमळ फुललेलं आहे आणि मी लगेच एवढी मी याच्याबद्दल आतुरता होती की मी याची वाट पाहत होते की कधी एकदा ब्रह्मकमळ फुलेल, कधी फुलेल. सोमवारी फुललं आणि मी गुरुवारीच दादांकडून पूर्ण माहिती घेतली होती की ब्रह्मकमळाची कशी पूजा केली पाहिजे, त्याचं काय व्रत असतं, सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल किंवा मागचे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हे ब्रह्मकमळ मी बाहेर कुंडी होती माझ्या पोर्चमध्ये आणि रात्री हे ब्रह्मकमळ फुललं आणि कुंडी लहान असल्यामुळे मी डायरेक्ट ती कुंडी घेऊन आले देव्हाऱ्यापाशी, कारण की तोडल्याच्या नंतर ब्रह्मकमळ जेव्हा आपण तोडतो तेव्हा देवापाशी ठेवतो. पण याचं खरं शास्त्र आहे ब्रह्मकमळ तोडलं नाही गेलं पाहिजे, कमीत कमी ते 8 तास तर तसंच झाडाला ठेवलं पाहिजे. आणि मी काय केलं, जेव्हा ब्रह्मकमळ फुललेलं दिसलं तेव्हा मी कुंडी छोटी असल्यामुळे डायरेक्ट ते ब्रह्मकमळ देव्हाऱ्यापाशी आणून ठेवलं. माझ्या कुंडी मांडली, सभोवताली रांगोळी काढली आणि शेजाऱ्यांच्या बायकांनासुद्धा बोलवलं. सगळे जेव्हा बघितलं मला खूप आनंद झाला होता आणि मी ते ब्रह्मकमळ आतमध्ये आणलं, पूजा वगैरे केली त्याची. पहिल्यांदा हळदी कुंकू लावलं, दिवा लावला, घंटी वगैरे आजचं सगळं सामान आणून ठेवलेलं होतं. कोणकोणत्या आरत्या म्हणायच्या ते मला दादाने आधी सांगितलं होतं, त्याच्यामुळे मला परत संध्याकाळी दादांना फोन करायची गरज नाही लागली. मी त्याचा व्यवस्थित आधी हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे, आरती करून घेतली आणि मग सगळ्या शेजाऱ्यांच्या बायकांना बोलवलं. त्याच्यानंतर माझी पूजा झाल्याच्या नंतर सगळ्याजणी माझ्या घरी आल्या आणि मी हळदी कुंकू लावलं. 7 सवासणी किंवा 5 सवासणी तुम्ही तुमच्या घरी बोलवल्या गेल्या पाहिजेत, तर मग मी माझ्या घरी 5 सवासण्या बोलवल्या. जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तुमच्या घरी, तुम्ही जेव्हा शेजारच्या बायकांना बोलवताल तेव्हा तुम्ही त्यांना चहा पाणी करा, एखादं फळ असेल तर फळ द्या. तर मग मी चहा पाणी न करता सगळ्यांना फळ दिले होते, कारण की सोमवार होता आणि सगळ्यांनी उपवास वगैरे सोडलेला होता आणि संध्याकाळच्या टायमाला ते चहा नको बोलले होते, तर म्हणून मग मी संध्याकाळी त्यांना फळ दिलं. आणि आता आम्ही आरती करत आहोत. कोणकोणत्या आरत्या केल्या तर मी सगळ्यात पहिली गणपतीची आरती केली, त्याच्यानंतर महादेवाची आरती केली. आणि इथे माझा लहान मुलगा आहे, माझा लहान मुलगा आरती करत आहे आणि त्याची आरती करून झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्यांनी आरत्या केल्या. आणि अशा प्रकारे मी माझ्या ब्रह्मकमळाच्या घरी पहिल्यांदा स्थापन केलं. आणि सोमवार असल्यामुळे विशेष म्हणजे माझ्या अंगावर असं पांढरी साडी होती आणि खरंच माझ्या घरी पहिल्यांदा ब्रह्मकमळ, आणि विशेष म्हणजे ते सोमवारी माझ्या घरी ब्रह्मकमळ फुललं, हे सगळं महाराजांची कृपा आहे. त्याच्यामुळे माझ्या घरी ब्रह्मकमळ फुललं. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स असतील त्याही मला कळवा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन.
काही असं सुद्धा म्हणतात की ब्रह्मकमळ प्रत्येकाच्याच घरी नाही फुलत. आता खरंच मला माहीत नाही, कारण की माझ्याच घरी पहिल्यांदा फुललेलं आहे आणि याच्या अगोदर आमच्या भागामध्ये ब्रह्मकमळाचं खरंच काहीच नाही, आमच्या भागात ते लावतच नाहीत आणि मी दुसऱ्यांकडून आणल्यामुळे हे माझ्या घरी फुललं असं कदाचित. असंही म्हणतात की ब्रह्मकमळ बऱ्याच जणांच्या घरी ब्रह्मकमळ येतं, त्याला कळ्या येतात पण ते फुलत नाही. कळ्या येतात त्याला पण ते फुलत नाही. त्याचं कारणसुद्धा असं आहे. मी दादांना विचारलं की दादा असं का असेल बरं, कळ्या येतात पण फुलत का नाही? तेव्हा ते म्हणतात की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काही गोष्टी पाळत नाही. 5 दिवस तुमच्या समजा इटाचे 5 दिवस असतात ते तुम्ही पाळत नाहीत, त्याच्यामुळे ते कदाचित सुकून जात असतं. कारण की ब्रह्मकमळ देवाचंच वरदान आहे आणि मी महाराजांच्या पुढे नक्कीच प्रार्थना करेन की ज्याच्या घरी ब्रह्मकमळाचे झाडं आहेत त्यांच्या घरी ब्रह्मकमळ येऊ द्या. त्यांच्या घरच्या सगळे त्यांच्या जे सुखदुःख आहेत ते त्या ब्रह्मकमळ आणि त्याच्यामध्ये घेऊ द्या. आणि ज्याप्रमाणे ब्रह्मकमळ सगळ्यांकडे सुवास सोडतो, दळवर पसरतो, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये आनंदाचा सुगंध पसरू द्या. एवढीच मी महाराजांपुढे प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.